तुम्ही जर केवळ 10वी पास असेल आणि 10वीला तुम्हाला चांगले मार्क असतील 70+ असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण JDS पोस्टमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि ह्या जागेमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा सुद्धा द्यायची गरज नाही। डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग लेटर भेटेल किंवा अपॉइंटमेंट तुम्हाला मिळेल। जर तुम्हाला 10वीला चांगले मार्क असतील तर हा फॉर्म 100% भरा। तर पोस्टाचा फॉर्म JDS कशा पद्धतीने भरायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लाईव्ह पाहणार आहोत। त्याच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्म भरा, कारण फॉर्म भरत असताना एक जरी तुम्ही चूक केली तर तुमची नेमणूक ही डायरेक्टली रद्द केली जाते। त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना हमखास त्या चुका टाळा। तर कशा पद्धतीने मोबाईलवर देखील तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, पीसीवर देखील भरता येणार आहे। कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे ते आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत। आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला 100% सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटी तुम्हाला आवडल्यास नक्की तुमच्या मित्रापर्यंत तुम्ही शेअर करा। सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर या वेबसाईटवर आल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला 3 स्टेप फॉलो करावे लागणार आहे। हा फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, अप्लाय ऑनलाईन म्हणजे फॉर्म फिल करावं लागणार आहे आणि शेवटी तुम्हाला करावं लागणार आहे फी पेमेंट्स। या अगोदर तुम्ही काय करा, तुमचे जेवढे काही सर्कल्स आहे त्या सर्व सर्कलच्या तुम्ही जागा पाहून घ्या की कोणत्या सर्कल्समध्ये जागा किती प्रमाणामध्ये आहेत। तसेच तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्ही काय करू शकता, डिव्हिजनवर क्लिक करून व्ह्यू पोस्टला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जागा मिळतील। तर हा फॉर्म तुम्ही पीसीवर देखील भरू शकता आणि दुसरीकडे जायची गरज नाही। तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्हाला हा फॉर्म तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरता येतो। तर यासाठी तुम्हाला सुरुवातीला वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं रजिस्ट्रेशनवर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, क्लिक करायचंय। तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशनवर काय करा, क्लिक करून घ्या आणि जसंही तुम्ही क्लिक करता, क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं तुमच्याजवळ एक या ठिकाणी काय होईल, स्क्रीन ओपन होईल। आता ही माहिती महत्त्वाची आहे, या माहितीवरच तुमचा फॉर्म रिजेक्ट आणि ऍक्सेप्ट केला जातो आणि तुमचा पत्रव्यवहार संपूर्ण ह्या डिटेल्सवरच होतो। त्याच्यामुळे महत्त्वाची माहिती इथे तुम्हाला भरायची। सुरुवातीला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि जसंही तुम्ही मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर लगेच तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचंय। व्हेरीफाय म्हणजे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर लगेच ओटीपी येईल, तो ओटीपी इथं साईडला तो मागेल, इथं तुम्हाला साईडला ओटीपी टाकायचा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, ही 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। नंबर ईमेल, व्यवस्थित ईमेल आयडी टाकायचा आहे। त्याच पद्धतीनं व्हॅलिड ईमेल तुम्हाला करायचं आहे। ईमेलवर तुमच्या ओटीपी आल्यावर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला प्रोसेस करायची। त्यानंतर तुम्हाला पहा या ठिकाणी माहिती व्यवस्थित भरायची आहे। फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरा, कारण की जर मिस्टेक झाली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला परेशानी होते आणि पोस्टमधून कार्यमुक्त देखील केले जाऊ शकते एक मिस्टेक। त्याच्यामुळे मिस्टेक करू नका, ही महत्त्वाची आहे। इथं पहा ऍप्लिकंट नेम ऍज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट, 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं नाव आहे ऍज इट इज नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। दुसरी गोष्ट, फादर्स ऑर मदर्स नेम, दोन्हीपैकी एकाचं नाव टाका। हे पण जसं तुमच्या मार्क मेमोवर आहे 10वीच्या सेम तसं टाका। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ सेम असले पाहिजे तुमची। जेंडर निवडायचं या ठिकाणी मेल आहे किंवा फिमेल आहे। त्यानंतर कम्युनिटी काय असते पहा, या ठिकाणी जी कम्युनिटी आहे यामध्ये तुमची कास्ट निवडा तुम्ही। ओपन असाल ओपन, ईडब्ल्यूएस असेल ईडब्ल्यूएस, ओबीसी एससी एसटी। त्याच्यानंतर इथं महत्वाचं आहे सर्कल्स काय म्हणते पहा, सुरुवातीला या ठिकाणी काय म्हणते, सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास, तुम्ही कोणत्या सर्कल्स मध्ये 10वी तुम्ही पास झालेला आहात असं निवडल्याच्या नंतर इथे वेगवेगळे राज्य आहेत। तर तुम्हाला काय करायचं, तर महाराष्ट्र राज्य तुम्हाला निवडायचं, कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पास झालेले आहात। त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल, 10वी कधी झालेली आहे तुमचं, तुम्हाला काय करायचं, वर्ष निवडायचं, 10वी कोणत्या वर्षी तुमची झालेली आहे ती। अशा पद्धतीने इथं तुम्हाला निवडावे लागणार आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस आहे, तुम्हाला काय करायचं, इथं कॅप्चा इथं फिल करायचं आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहा मित्रांनो, या ठिकाणी माझी जे काय रजिस्ट्रेशन प्रोसेस होती ती प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही भरलेली माहिती चेक करू शकता तुमची व्यवस्थित आहे का। त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे, आता तुम्हाला इथे तुमचा फॉर्म फिल करायचा आहे। फॉर्म फिल करत असताना महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजेच तुम्ही अपंगत्व आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा या ठिकाणी। तसेच नाही म्हणून काही आलंच नाही। त्याच्यानंतर लँग्वेज स्टडीज इन सेकंडरी स्कूल, तुम्ही 10वी मध्ये कोणत्या भाषेमध्ये शिकलेले आहात ते आपल्याला निवडायचे आहे। 10वीला कोणती भाषा होती आपली, तर पहा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत। तर आपण महाराष्ट्राची असल्यामुळे आपण या ठिकाणी निवडू शकता। पहा मी निवडतो मराठी, तुमची जी भाषा आहे तुम्ही त्या ठिकाणी निवडायची आहे। ओके, अशा पद्धतीने मी भाषा निवडली। त्याच्यानंतर वेदर एम्प्लॉयड आहे का, नाही, नो करा इथं। त्याच्यानंतर ते जर तुम्ही ऑलरेडी एम्प्लॉयड असेल त्याच्यासाठी आहे, असेल तर तुम्हाला काय करायचं, जे व्यक्ती आहेत त्यांनी काय करायचं, एनओसी त्याला लागते पहा, इथं लिहिलेलं आहे एनओसी, जर असेल तर नाही म्हणून काय लागत नाही। त्याच्यानंतर पुढची प्रोसेस ही महत्वाची आहे। इथं तुम्हाला काय करायचं पहा, इथं तुम्हाला तुमची फोटो आणि इथं सिग्नेचर फोटो असले पाहिजे। कशामध्ये, 200 ते 203 पिक्सल मध्ये असले पाहिजे आणि 50 KB मध्ये असले पाहिजे। आता ही फोटो 50 KB मध्ये
कसं करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर जावे लागणार आहे. गुगलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्च करायचं फोटो रिसाईज, आणि त्या ठिकाणी जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही काय करू शकता, रिसाईज करून घेऊ शकता जर बसत नसेल तर. आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला तसंच करायचं, 20 KB पर्यंत घ्यायचे. जर येत नसेल तर तुम्हाला ऑनलाईन जायचं आहे, गुगलमध्ये सर्च करायचं आहे फोटो रिसाईज, इथे तुम्ही रिसाईज करू शकता. आणि पीसीवर जर भरत असाल तर फोटो शॉपमध्ये तुम्हाला ते करता येते. आणि जर करता येत नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, आपण त्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करू. किंवा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, व्हिडिओ तयार करून टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल. तर मित्रांनो आता ह्या ठिकाणी तुम्ही या 2 गोष्टी करून घ्या. मित्रांनो फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुमच्या समोर अशा प्रकारचं एक या ठिकाणी पेजेस ओपन होईल. मग इथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला तुमची चेक करून घ्यायची आहे का, कुठं काय राहिले आहे का, कारण इथं तुम्हाला फायनल सबमिट आता करायचं आहे. जर काहीच नसेल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, क्लिक करायचं आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्ही काय करा, एक वेळेस पूर्ण चेक करून घ्या. तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, त्याच्यानंतर ईमेल आयडी, जन्मतारीख, कास्ट, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर काय करायचं, आपण सबमिट या बटनावर क्लिक करायचं. पहा क्लिक केले अशा पद्धतीचा एक मेसेज येईल, मेसेज तो आलेला आहे वरी. आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं काय देईल, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल. तर हे तुमचं काय झालेलं आहे, फॉर्म फिलअप झालेलं आहे. कंटिन्यूला आपण काय करू, या ठिकाणी क्लिक करूया. आता इथं आपल्याला काय करायचे, आपल्याला प्रेफरन्स द्यायचे. तुम्हाला अगोदरच मी म्हटलेलं इथं प्रेफरन्स द्यावे लागणार आहेत. तर पाहूया कोणकोणते प्रकारचे आहेत. तर सुरुवातीला तुम्हाला इथं तुमचं व्यवस्थित राज्य निवडायचं आहे. मित्रांनो जे काय राज्य आहे ते आपलं राज्य निवडा आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करा. जसं हे सबमिट तुम्ही क्लिक करा, पुन्हा एकदा ओटीपी मागितलं. पहा हे ओटीपी आता आपल्याला इथं काय करायचं आहे, टाकायचं आहे. इथं ओटीपी एंटर करायचं आहे. तर या ठिकाणी मी ओटीपी एंटर करतो. त्यानंतर हा जो कॅप्चे दिसत आहे तो कॅप्चे तुम्हाला इथं भरायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित कॅप्चे देखील तुम्ही टाका. या ठिकाणी कॅप्चे टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. पहा क्लिक केलं अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व माहिती माझी आलेली आहे. आता इथं तुम्हाला तुमचा ऍड्रेस व्यवस्थित फिलअप करायचा आहे. आणि इथं महत्वाचं म्हणजे जर दोन्ही ऍड्रेस तुमचे सेम असतील ना, तर इथं काय करायचं, सेम ऍड्रेसवर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचं आहे. हे महत्वाचे पूर्ण ऍड्रेस तुम्ही टाका. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचंय, तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला इथं काय करायचंय, भरायचं आहे. क्वालिफिकेशन भरत असताना इथं तुम्हाला बोर्ड निवडायचंय. जो बोर्ड असेल, बोर्ड कोणता असेल, आपला महाराष्ट्राचा सेकंडरी बोर्ड. पहा इथे दिसत आहे का तुम्हाला, पहा ओके. आणि एक महत्वाची गोष्ट इथं काय सांगितलं पाहिजे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 650 मार्क्स फ्रॉम 2007 टू 2014. 2007 ते 2014 पर्यंत 10वी झाली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 650 पैकी आपल्याला इथं मार्क टाकायचे, 650 पैकी. ठीक आहे. तर इथं काय करायचं, याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं मार्क्स आपल्याला इथं निवडायचे, टाईप कोणता आहे. पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विषयानुसार मार्क्स टाकायचे, इथे निवडायचे, मार्क्स करायचं. त्याच्यानंतर सायन्सला 100 पैकी किती मार्क्स आहे तुम्हाला टाकायचे. त्याच्यानंतर इथं निवडायचं मित्रांनो सेकंड लँग्वेज ही तुम्हाला पाहायचं असेल तर तुमच्या 10वीच्या मार्कवर पहा सेकंड लँग्वेज काय आहे. तर या ठिकाणी माझी जी सेकंड लँग्वेज आहे हिंदी, तर मी या ठिकाणी चूज करणार आहे हिंदी. आणि 100 पैकी हिंदीला मार्क्स किती आलेले ते आपल्याला इथं टाकायचे, तर 82, 100 पैकी टाकायचे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स ऑर्डर दिले, मॅथमॅटिक्सला किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत, किती पैकी, 150 पैकी त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लिहायचंय फर्स्ट लँग्वेज कोणती आहे. तर 10वीच्या मार्क मेमोवर तुम्हाला दिसेल फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी मराठी आहे, म्हणून मी मराठी या ठिकाणी चूज केली. आणि मराठीला 100 पैकी किती मार्क्स आहेत ते तुम्हाला इथं काय करायचे, टाकायचे आहेत. त्याच्यानंतर थर्ड लँग्वेज तुमची कोणती आहे. थर्ड लँग्वेज तुम्ही पाहू शकता मार्क मेमोवर दुसरी किंवा तिसरी लँग्वेज म्हणून दिलेली आहे. तर थर्ड लँग्वेज या ठिकाणी आहे इंग्लिश. थर्ड लँग्वेज म्हणून तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी इंग्लिशला तुम्हाला क्लिक करायचं. तुमची पहा तुमच्या मार्क मेमोवर तुम्हाला तुमच्या सर्व लँग्वेज ह्या दिसतील, फर्स्ट, सेकंड, थर्ड, जेवढ्या काही लँग्वेज असतील तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. म्हणून या ठिकाणी मी थर्ड लँग्वेज चूज केले. थर्ड लँग्वेजला तुम्हाला 100 पैकी किती मार्क आलेले आहेत ते तुम्हाला इथं काय करायचे आहे, टाकायचे. त्याच्यानंतर इथं सोशल सायन्सला 100 पैकी ते टाकायचं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे CGPA स्कोर, जर ग्रेड असेल तर तुम्हाला टाकायचं, जर नसेल तर सोडायचं. आणि डायरेक्ट इथं कंटिन्यूवर तुम्हाला काय करायचं, इथं क्लिक करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक केल्याच्या नंतर आता महत्वाची पुढची स्टेप आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आता डिव्हिजन तुमचे काय करायचे आहेत, निवडायचे आहेत. तुम्हाला आता इथं प्रेफरन्स द्यायचं. त्यासाठी तुम्ही काय करा, आता जेवढे काय महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत ते जिल्हे इथे येणार आहेत, मनानुसार तुम्ही काय करू शकता, इथं प्रेफरन्स देऊ शकता. तर पहा मी एका जिल्ह्याचं तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देऊन दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचे आहे. तर इथं आपण जिल्हा निवडला नांदेड,
तर नांदेडमध्ये जेवढे काही जागा आहेत पहा, एकूण किती प्रेफरन्स देता येते तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. तर इथं देत असताना इथं फक्त तुम्हाला काय करायचंय, प्रेफरन्स नंबर टाकायचे, जागा पाहायची इथं आणि नंबर टाकायचे. उदाहरणार्थ 1 अशा पद्धतीने ऑलरेडी तिथं आहे जिल्हे, फक्त तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आणि शेवटी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आणि शेवटी तुम्हाला इथं सेव्ह अँड प्रोसीड म्हणून सबमिट करायचं आहे. मित्रांनो, या प्रकारचे सर्व प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. पहा मित्रांनो, फायनल सबमिट केल्याच्या नंतर अशा प्रकारचं स्टेटस त्या ठिकाणी येईल, डाटा सबमिटेड सक्सेसफुली, प्लीज पे फी टू कम्प्लीट द ऍप्लिकेशन. आता ही शेवटची स्टेप राहिलेली, आपल्याला काय करायचे, फीस कम्प्लीट करायची, म्हणजे फीस आपल्याला या ठिकाणी भरायची. त्या ठिकाणी ओकेला क्लिक केल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीनं हे काही सर्व जागा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तुमच्या पोस्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा फीस पेड केल्याच्या नंतर परत केली जाणार नाही, हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी फी पेमेंट करण्यासाठी इथे तुम्हाला यावं लागेल, फी मेक पेमेंट्स, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल आणि या ठिकाणी केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त तुम्हाला 100 रुपये पेड करायचे. त्या ठिकाणी तुम्ही QR कोड न करू शकता किंवा UPI तुम्ही तुमची फोन पेची जी UPI आयडी आहे ते टाकून तुम्ही या ठिकाणी फोन पे करू शकता. मित्रांनो, मी पेमेंट केलेली आहे. पेमेंट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर स्टेटस येईल, ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली. आता ओके बटन, शेवटी पहा ओके बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची प्रिंट घ्यायची. अशा पद्धतीने सर्व डिटेल्स तुम्हाला येईल आणि आता मग तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी प्रिंट घ्यायची आहे. तर कशा पद्धतीने प्रिंट घेणार, तर इथं तुम्हाला क्लिक करायचं प्रिंटवर. इथे तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन दिसेल, इथं प्रिंटवर क्लिक करा आणि प्रिंट घ्या.